कोणत्या हो. आवाज येतोय सर्व विद्यार्थी मित्रांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. चला, आवाज येत असेल तर कमेंट करून यस सांगा. जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, आवाज येत असेल तर कमेंट करून यस म्हणा. आवाज येतोय? आवाज येतोय का सर्वांना? कमेंट करून यस बोला. आवाज येत असेल तर यस बोला प्लीज. ओके. तर आपण लेक्चर त्या ठिकाणी स्टार्ट करतोय. आपला काही पॉइंट्स त्या ठिकाणी पहिले झालेले होते, त्याच्या पुढचे पॉइंट्स आपण कव्हर करू. ओके सरजी, आवाज येतोय तर लेक्चर आपण स्टार्ट करतोय. बराचसा पार्ट आपला पहिला झालेला आहे, मध्ये 2 दिवसाचा गॅप आलेला होता. आज आपला बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. चॅप्टर कंप्लीट करून टाकू आज. सायटोकायनिन्स पर्यंत आपलं झालं होतं. नेक्स्ट आहे इथिलीन.
जे आपण हे बघितलेले ग्रोथ हार्मोन्स, तर त्यामध्ये नेक्स्ट पार्ट आपण बघतोय अँड दॅट इज इथिलीन. तर इथिलीन इज अ गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. इथिलीन हे गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर आहे आणि ते कशामध्ये इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग म्हणजे फळ पिकण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये याचा महत्वाचा रोल आहे. मग इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपनिंग. प्लांट्स नॅचरली सिंथेसाइज इथिलीन. प्लांट्स हे नैसर्गिकपणे इथिलीन सिंथेसाइज करू शकता. इथिलीन इज अ गॅसियस हायड्रोकार्बन सिंपल गॅसियस. इथिलीन माहिती आहे आपल्याला एक सिंपल गॅसियस हायड्रोकार्बन आहे ज्याचा फॉर्म्युला पण माहिती इथिन किंवा इथाया, त्या ठिकाणी इथिन किंवा इथिलीन म्हणतो आपण. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे हायड्रोकार्बन आहे विच इज इसेन्शियल विथ इसेन्शियल रोल इन द फ्रूट रायपनिंग. The most widely used compound as a source of ethylene is इथेफॉन. बघा, the most widely used compound as a source of ethylene. इथिलीनचा सोर्स म्हणून कोणतं कंपाऊंड यूज केलं जातं तर इथेफॉन. इथेफॉन काय बघा, 2 क्लोरो इथिल फॉस्फॅरिक ऍसिड विच रिलीजेस इथिलीन आफ्टर डिझॉल्विंग इन वॉटर. ज्यावेळेस ते पाण्यात डिझॉल्व्ह होतं कोण तर इथेफॉन म्हणजेच कोण, त्याचं लॉंग ते पण लक्षात घ्या. फॉर्म्युला काय, 2 क्लोरो इथिल फॉस्फॅरिक ऍसिड जे पाण्यामध्ये विरघळलं की इथिलीन रिलीज करतं. इट इज सिंथेसाइज इन रूट्स, शूट, अपायकल, मेरिस्टेम अँड रायपनिंग फ्रुट्स. कुठं कुठं तयार केलं जातं हे, रूट्समध्ये तयार केलं जातं, खोडाच्या भागामध्ये तयार केलं जातं. अपायकल मेरिस्टेम म्हणजे खोडाचं टोक आणि रूटचं टोक यांच्यामध्ये देखील ते तयार केलं जातं. अँड रायपनिंग फ्रुट्स यांच्यामध्ये. बघा, ग्रोथ रेग्युलेटर आहे, गॅसियस स्वरूपात आहे, फ्रूट रायपनिंग मध्ये महत्वाचा रोल आहे. प्लांट नॅचरली इथिलीन तयार करू शकता. इथिलीन हे सिंपल गॅसियस हायड्रोकार्बन आहे जे फ्रूट रायपनिंग करता महत्वाचा रोल परफॉर्म करतं. त्याचं इथिलीनचा सोर्स म्हणून इथेफॉनचा वापर केला जातं जे 2 क्लोरो इथिल फॉस्फॅरिक ऍसिड जर आपण पाण्यात डिझॉल्व्ह केलं तर ते इथिलीन रिलीज करतं. सिंथेसाइज्ड इन रूट, शूट, अपायकल, मेरिस्टेम, रायपनिंग फ्रुट्स. नाउ द डिफरंट फिजियोलॉजिकल इफेक्ट. इट प्रमोट्स द रायपनिंग ऑफ फ्रुट्स इन बनाना, ऍपल अँड मँगो. बनाना, ऍपल आणि मँगो यांच्यामध्ये फ्रूट पिकण्याच्या प्रक्रियेमध्ये यांचा महत्वाचा रोल आहे. इट स्टिम्युलेट्स द इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स इन प्लांट. प्लांटमध्ये लॅटरल रूट्सची ग्रोथ करण्यामध्ये सुद्धा याचा रोल आहे. ब्रेक्स द डॉर्मेन्सी ऑफ बड अँड सीड. ब्रेक्स द डॉर्मेन्सी म्हणजे इनएक्टिव्हिटी ऑफ बर्ड्स अँड सीड. इट ऍक्सिलरेट्स द ऍब्सिशन ऍक्टिव्हिटी. सांगा, हे कोणत्या ऍक्टिव्हिटीला ऍक्सिलरेट करतं? ऍब्सिशन ऍक्टिव्हिटीला. म्हणजे पानं गळून पडणं, फुलं गळून पडणं, नंतर फ्रुट्स गळून पडणं याला म्हणता ऍब्सिशन ऍक्टिव्हिटी. त्याला प्रमोट करण्याचं काम हे करतं. इट ऍक्सिलरेट्स द ऍब्सिशन ऍक्टिव्हिटी इन लीव्स, फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. इथिलीन इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कॉजेस द अपायकल डॉमिनन्स. बघा, इथिलीन हे लॅटरल बर्डची वाढ थांबवतं आणि जे अपायकल बर्ड्स आहे त्यांच्या ग्रोथला चालना देतं. त्याला म्हणता अपायकल डॉमिनन्स. अँड इट रिटार्ड्स द फ्लॉवरिंग. आणि इथिलीनमुळं फ्लॉवरिंग काही प्रमाणात त्या ठिकाणी काय होऊ शकते, थांबवू शकते. त्यानंतर इट इज असोसिएटेड विथ द इनहॅन्समेंट प्रोसेस ऑफ सेनेसेन्स ऑफ द प्लांट ऑर्गन. जे प्लांट ऑर्गन आहे त्याचा सेनेसेन्सचा अर्थ माहिती सर्व विद्यार्थ्यांना. आपण घेतलेला आहे सेनेसेन्सचा अर्थ काय.
सांगा सेनेसन्सचा अर्थ काय आहे? तर टू बिकम ओल्ड, टू बिकम एज्ड. मग इनहॅन्समेंट म्हणजे चालना देणे, वाढवणे. म्हणजे सांगा हे जे इथिलीन नावाचं जे हार्मोन आहे ते काय करतं, जे प्लॅन्टचे पार्ट्स आहे, ऑर्गन्स आहे, त्यांना ओल्ड होण्याकरता चालना देतं. इट इनहिबिट्स द फ्लॉवरिंग इन मोस्ट ऑफ द प्लॅन्ट एक्सेप्ट पायनॅपल. पायनॅपल सोडून बाकी सगळ्या झाडांमध्ये ते काय करतं, इनहिबिट करतं, फ्लॉवरिंगला थांबवतं. इट कॉजेस इपिनेस्टी, दॅट इज द ड्रॉपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर्स. म्हणजे पानं फुलं गळून पडण्याच्या प्रक्रियेला हे चालना देतं. इट इन्क्रीजेस द ऍक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेज एन्झाईम कॉजिंग द डिग्रीनिंग इफेक्ट ऑफ बनाना अँड सिट्रस फ्रूट. डिग्रीनिंग म्हणजे ग्रीन राहणं, डिग्रीनिंग इफेक्ट इन बनाना अँड सिट्रस फ्रूट. द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ द ग्रीन पिगमेंट इन फ्रुट्स बाय अप्लाइंग इथिलीन इज कॉल्ड. त्या ठिकाणी बघा, जर आपल्याला माहिती आहे जे ग्रीन पिगमेंट्स असतात झाडामध्ये, क्लोरोफिल पिगमेंट, त्याचं विघटन करायचं आणि डिग्रीनिंग करायचं. बघा काय म्हटलेलं आहे, द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ग्रीन पिगमेंट्स इन फ्रुट्स बाय अप्लाइंग इथिलीन इज कॉल्ड ट्रिकल डिग्रीनिंग. त्याला काय नाव द्यायचंय सांगा, ट्रिकल डिग्रीनिंग हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. त्यानंतरचा पार्ट आपल्या लक्षात घ्यायचा आहे. आता हे सर्व पॉइंट्स क्लिअर केले. इपिनेस्टी म्हणजे काय, ड्रॉपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर्स. नंतर कोणत्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी वाढवते, हार्मोन क्लोरोफायलेज, ज्याच्यामुळे काय होतं सांगा, डिग्रीनिंग इफेक्ट होतो, हिरवा जो कलर तो निघून जातो बनाना आणि सिट्रस फ्रुट्स मध्ये. त्यानंतर द प्रोसेस, ही जी प्रोसेस आहे कशाची, दॅट इज द डिकम्पोजिशन ऑफ द ग्रीन पिगमेंट इन फ्रुट्स बाय अप्लाइंग इथिलीन इज कॉल्ड ट्रिकल डिग्रीनिंग. त्याला काय नाव द्यायचं, ट्रिकल डिग्रीनिंग हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. आणि आता लास्ट पार्ट आहे ऍब्सेसिक ऍसिड. इट इज द नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन. हे पण एक नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन आहे. शेडिंग ऑफ कॉटन बॉल वॉज ड्यू टू द केमिकल सबस्टन्स ऍब्सिसिन 1 and 2. बघा शेडिंग ऑफ कॉटन बॉल्स म्हणजे काय, कॉटन येण्याच्या पहिले कॉटनच्या झाडाला छोटे छोटे फळं येतात, त्याला म्हणतात कॉटन बॉल्स. त्याच्यापासून काय तयार होतं, कॉटन तयार होतो. ते कॉटन बॉल कापूस तयार व्हायच्या पहिलेच खाली पडून जाणं, गळून जाणं, झाडापासून बाजूला होणं, त्याला म्हणता शेडिंग ऑफ कॉटन बॉल्स वॉज ड्यू टू केमिकल सबस्टन्स ऍब्सिसिन 1 and 2. अ केमिकल सबस्टन्स डॉर्मिन, बघा केमिकल सबस्टन्स डॉर्मिन फ्रॉम द बर्ड्स ऑफ ऍसेर प्लांट इंड्युसेस द बर्ड डॉर्मेन्सी. काय बघा, अ केमिकल सबस्टन्स डॉर्मिन फ्रॉम द बर्ड्स ऑफ ऍसेर प्लांट इंड्युसेस द बर्ड डॉर्मेन्सी. बर्ड डॉर्मेन्सी म्हणजे बर्ड इनऍक्टिव्हिटी, इंड्यूस म्हणजे निर्माण करणे. म्हणजे एक डॉर्मिन नावाचा पदार्थ आहे ऍसेर प्लांट मध्ये, तो काय इंड्यूस करतो, बर्ड डॉर्मेन्सी म्हणजे जे कोंब आहे त्याच्या इनऍक्टिव्हिटीला त्या ठिकाणी तो प्रमोट करतो. दीज 2 आयडेंटिकल केमिकल सबस्टन्सेस, कोणते कोणते, ऍब्सिसिन 1 and 2 and डॉर्मिन इन ऍसेर प्लांट, दे आर combinedly given as a name abscisic acid. The 2 identical chemical substances were given the common name abscisic acid. त्यांना कॉमन काय नाव दिलं गेलं, ऍब्सेसिक ऍसिड हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं. ते झालं पहिले पॉइंट्स ऍब्सेसिक ऍसिडचे. इट इज सिंथेसाइज इन लिव्ज, फ्रुट्स, रूट्स, सीड्स एक्सेट्रा. केमिकली इट इज, आता बघा केमिकली काय आहे, 15 कार्बन सेस्किव टर्पेनॉइड अँड सिंथेसाइज फ्रॉम द मेव्हॅलॉनिक ऍसिड. काय बघा हे केमिकली इट इज त्या ठिकाणी सेस्क्वी टर्पेनॉइड अँड इज सिंथेसाइज फ्रॉम मेव्हॅलॉनिक ऍसिड. नाव द फिजियोलॉजिकल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन्स ऑफ द ABA. इट प्रमोट्स द ऍब्सिशन ऑफ लिव्ज अँड इंड्युसेस द डॉर्मेन्सी इन मेनी प्लांट. पानं गळून पडण्याच्या प्रक्रियेला हे चालना देईल. त्यानंतर
इंड्युसेस द डॉर्मेन्सी. इंड्यूस म्हणजे निर्माण करणे, डॉर्मेन्सी म्हणजे इनएक्टिव्हिटी इन मेनी प्लांट. इट कंट्रोल्स द डॉर्मेन्सी इन बर्ड्स अँड सीड्स बाय इनहिबिटिंग द ग्रोथ प्रोसेस. इट कंट्रोल्स द डॉर्मेन्सी इन बर्ड म्हणजे बर्डची जी इनएक्टिव्हिटी ती आणि सीडची जी इनएक्टिव्हिटी ती त्याला म्हणायचं डॉर्मेन्सी बाय इनहिबिटिंग द ग्रोथ प्रोसेस. इट ऍक्सेलरेट द सेनेसेन्स. सेनेसेन्सचा अर्थ काय होतो? टू बिकम ओल्ड. इट ऍक्सेलरेट्स द senescence of the leaves, flower and fruits. It inhibits and delays the cell division and cell elongation. It inhibits and delays the cell division and cell elongation. बघा, सेल डिव्हिजनला थांबवण्याचं काम आणि सेल इलॉंगेशनला थांबवण्याचं काम हे करतात. त्यानंतर सप्रेस द कॅम्बियम ऍक्टिव्हिटी बाय इनहिबिटिंग द मायटोसिस इन व्हॅस्क्युलर कॅम्बियम. बघा, आता आपल्याला माहिती कॅम्बियम या टिश्यूमुळं झाडाच्या खोडाचा घेर वाढतो. पण हे काय करतात सांगा? कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटीला सप्रेस करण्याचं काम करता बाय इनहिबिटिंग द मायटोसिस इन व्हॅस्क्युलर कॅम्बियम. व्हॅस्क्युलर कॅम्बियम, झायलेम, फ्लोएमच्या मध्ये आपण कॅम्बियम बघितलं होतं. ते कॅम्बियम नावाचे टिश्यू असते. त्यात परत आपण 2 प्रकार बघितले होते, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. तर त्यांच्या ऍक्टिव्हिटीला थांबवण्याचं काम सुद्धा हे हार्मोन करतं. म्हणजे टोटल हे झाडाला जे आपण एक म्हणता येईल की म्हातारं करणारं हार्मोन आहे. झाडाला जे म्हातारं करणारं म्हणजे सेनेसेन्स वाढवणारं हार्मोन आहे. एजिंग प्रोसेसला वाढवणारे हे हार्मोन त्या ठिकाणी असणार आहे. ABA कॉज द इफ्लक्स ऑफ, लक्षात घ्या की ABA कॉज द इफ्लक्स ऑफ K+ आयन फ्रॉम द गार्ड सेल अँड रिझल्ट्स इन क्लोजर ऑफ द स्टोमॅटा. म्हणजे जे ABA मुळे K+ आयनचा फ्लो होतो गार्ड सेल मधून आणि त्यामुळे स्टोमॅटाचं त्या ठिकाणी काय होतं? क्लोजर होतं. आणि स्टोमॅटा क्लोज झालं तर आपल्याला माहितीये कोणती प्रोसेस होणार नाही? तर ट्रान्सपिरेशनची प्रोसेस होणार नाही. सो इट इज नोन ॲज द अँटी ट्रान्सपरंट. इट ऍक्ट ॲज अ स्ट्रेस हार्मोन बाय inducing the plant to bear the adverse environmental condition. झाडाला प्रतिकूल परिस्थिती सहन करण्याची सवय लावणारे हे हार्मोन आहे. इट इनहिबिट्स द फ्लॉवरिंग इन लॉंग डे प्लांट but stimulates the flowering in short day plant. It inhibits the flowering in long day plant but stimulates the flowering in short day plant. आता बायोएसे फॉर डिफरंट हार्मोन. बायोएसे म्हणजे काय? मीन्स स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हार्मोन ऑन प्लांट. म्हणजे एक ठराविक आपण समजा हार्मोन घेतलं, त्याचं ठराविक कॉन्सन्ट्रेशन घेतलं आणि त्याला झाडावर अप्लाय केलं तर झाडावर त्याचा काय परिणाम होतो हे सांगणारा पार्ट त्याला म्हणता बायोएसे. तर आता बघा, ऑक्झिन करता कोणती टेस्ट वापरल्या जाते? तर ॲव्हेना कर्वेचर टेस्ट. नाव लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला फक्त. ॲव्हेना कर्वेचर टेस्ट. जिब्रेलिन्स करता हे नाव लक्षात ठेवा, अल्फा ॲमिलेज बायोएसे. जिब्रेलिन्स करता सांगा काय आहे? अल्फा ॲमिलेज बायोएसे. सायटोकायनिन्स करता काय आहे? क्लोरोफिल रिटेन्शन टेस्ट. इथिलीन करता काय आहे? PPP टेस्ट. ABA करता काय आहे? इनहिबिशन ऑफ अल्फा ॲमिलेज टेस्ट. लक्षात ठेवावं लागेल. ऑक्झिन्स करता ॲव्हेना कर्वेचर टेस्ट. जिब्रेलिन्स करता अल्फा ॲमिलेज बायोएसे. सायटोकायनिन्स करता क्लोरोफिल रिटेन्शन टेस्ट. इथिलीन करता PPP टेस्ट. ABA करता इनहिबिशन ऑफ अल्फा ॲमिलेज टेस्ट. तर हे क्वेश्चन्स ऑलरेडी आपण घेतलेले आहे. हे सर्व क्वेश्चन्स आपले झालेले. आता हे बघा, द ओनली गॅसियस प्लांट हार्मोन इज. आत्ताच झाले बघा बरं काय उत्तर इलेचं. कोणतं हार्मोन हे गॅसियस स्वरूपात आहे? सांगा पटकन कमेंट करून.
चला पटकन कमेंट करून सांगायचंय कोणतं उत्तर यायचं बरोबर. द ओनली गॅसियस प्लांट हार्मोन इज. तर याचं उत्तर आहे इथिलीन. ए ऑप्शन बरोबर आहे. काय सांगा गायत्री पैठणकर, करेक्ट ऑप्शन आहे ए. इथिलीन हे त्याचं उत्तर आहे. आत्ताच झाले बघा इथिलीन. त्यानंतर हे झालेलं आहे आपले जिब्रेलिन्स, हे पण झालेलं आहे. हे पण झालेलं आहे. हा हे बघा आता हे आपलं बाकी होतं. विच प्लांट हार्मोन इज कॉल्ड अँटी ट्रान्सपरंट. कोणता हार्मोन आहे ज्याला अँटी ट्रान्सपरंट म्हणतात. तर आत्ताच बघितलं आपण जे ऍब्सिसिक ऍसिड आहे ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणता ABA. ऍब्सिसिक ऍसिडला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणता ABA. तर ABA काय करतं, इट कॉजेस द क्लोजर ऑफ द स्टोमॅटा. लक्षात घ्या ABA हार्मोनमुळं कोणाचं क्लोजर होतं, स्टोमॅटाचं क्लोजर होतं. आणि स्टोमॅटा क्लोज झाल्या तर सांगा बरं काय होईल, ट्रान्सपिरेशन थांबून जातं आणि त्यामुळे त्याला अँटी ट्रान्सपरंट म्हणता. तर करेक्ट ऑप्शन कोणतं येते बघा बरं पटकन सांगा. विच प्लांट हार्मोन इज कॉल्ड अँटी ट्रान्सपरंट. कोणतं हार्मोन हे अँटी ट्रान्सपरंट आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे ABA, दॅट इज द ऍब्सिसिक ऍसिड. कोणतं करेक्ट ऑप्शन येईल सांगा मित्रांनो, ABA, ऍब्सिसिक ऍसिड. नेक्स्ट, ऍब्सिसिक ऍसिड इज अन अँटी ट्रान्सपरंट. ऍब्सिसिक ऍसिड हे काय आहे, अँटी ट्रान्सपरंट आहे. बाय द फॉलोइंग प्रोसेस एक्सेप्ट. बघा आता अँटी ऍब्सिसिक ऍसिड आहे, अँटी ट्रान्सपरंट आहे बाय द फॉलोइंग प्रोसेस एक्सेप्ट. त्याचं उत्तर बघा, मेकिंग द गार्ड सेल टर्जिड. आता अँटी ट्रान्सपिरेशन होण्याकरता काय होतं, गार्ड सेल या टर्जिडने झाल्या पाहिजे. त्या थोड्याशा म्हणजे काय झालं पाहिजे, त्याचं फ्लॅसिडिटी थोडी काही प्रमाणात त्यांच्यात आली पाहिजे. मग त्याचं जे करेक्ट ऑप्शन आहे डी ऑप्शन, सोडून बाकी सर्व पॉइंट्स रिलेटेड आहे. नेक्स्ट, हे पण झालेलं आहे आपलं, हे पण झालेलं आहे. याचं जिब्रेलिन्स आर सिंथेसाइज फ्रॉम मेव्हॅलॉनिक ऍसिड आणि ऍब्सिसिक ऍसिड इज ऑल्सो सिंथेसाइज फ्रॉम मेव्हॅलॉनिक ऍसिड. तर याचं करेक्ट ऑप्शन बघा काय येत आहे. काय म्हणणं आहे की जिब्रेलिन हे मेव्हॅलॉनिक ऍसिड पासून तयार होता आणि ऍब्सिसिक ऍसिड सुद्धा मेव्हॅलॉनिक पासून तयार होता. तर दोन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. दोघांच्या याच्यात आपण पॉइंट बघितलेले, बोथ ऍब्सिसिक ऍसिड अँड जिब्रेलिन आर सिंथेसाइज फ्रॉम द मेव्हॅलॉनिक ऍसिड. तर करेक्ट ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन. विच प्लांट हार्मोन डिलेज द एजिंग. आणि हे झालेलं आहे आपलं सायटोकायनिन्स, हे त्याचं उत्तर आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज नॉट अ ग्रोथ प्रमोटर. तर आपल्याला माहिती आहे कोणतं, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड दोन. लक्षात घ्या, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड हे ग्रोथ प्रमोटर नाहीये, ते ग्रोथ इनहिबिटर आहे. एजिंग प्रोसेसला चालना देणारे, सेनेसेन्सला चालना देणारे. लक्षात घ्या, ऑक्झिन, सायटोकायनिन आणि जिब्रेलिन आर द ग्रोथ प्रमोटर and ethylene and abscisic acids are the growth inhibitor. Cell division in cambium is promoted by.
बघा प्रमोट म्हटलेलं आहे, काय नाव दिलेलं आहे, प्रमोटेड बाय, म्हणजे सेल डिव्हिजन इन कॅम्बियम. तर त्याचा आन्सर आहे ऑक्झिन्स प्रमोट्स द सेल डिव्हिजन इन कॅम्बियम. बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर येते नेक्स्ट कन्सेप्ट फोटोपिरॉडिझम. नेक्स्ट कन्सेप्ट कोणती येते, फोटोपिरॉडिझम. तर काय येईल, द रिस्पॉन्स ऑफ प्लांट टू द रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट अँड डार्क पिरियड विथ रेफरन्स टू इनिशिएशन ऑफ फ्लॉवरिंग इज कॉल्ड एज द फोटोपिरॉडिझम. काय वाक्य आलं बघा, द रिस्पॉन्स ऑफ प्लांट टू द रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट अँड डार्क पिरियड विथ रेफरन्स टू इनिशिएशन ऑफ फ्लॉवरिंग इज कॉल्ड फोटोपिरॉडिझम. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती हिवाळ्यामध्ये शॉर्ट डे असतो, लॉंग नाईट असते. उन्हाळ्यामध्ये लॉंग डे असतो, म्हणजे लाईटचा कालावधी बघा 5:30 पावणे 6 उजेडून जातं आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत उजेड असतो. आणि जर हिवाळ्यात बघितलं तर 5:45 पर्यंत सुद्धा कधी कधी उजेडत नाही आणि संध्याकाळी 6, 6:15 अंधार पडून जातो. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, सीझन नुसार काय असतं, डे ची लेंथ ही कमी जास्त असते. उन्हाळ्यामध्ये जो लॉंग डे असतो शॉर्ट नाईट असते आणि हिवाळ्यामध्ये शॉर्ट डे असेल आणि लॉंग नाईट असतं आणि त्यांचा परिणाम होत असतो फ्लॉवर वरती, म्हणजे इनिशिएशन ऑफ फ्लॉवरिंग वरती, म्हणजे फ्लॉवरिंग स्टार्ट होण्यावरती याचा परिणाम होतो. काही झाडांना फुले येण्याकरता लॉंग डे लागतो, शॉर्ट नाईट लागते. काही झाडांना फुले येण्याकरता शॉर्ट डे लागतो आणि लॉंग नाईट लागते. मग त्याच्या बेसवर जी प्रॉपर्टी आपण विचारात घेतो त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचंय मित्रांनो, फोटोपिरॉडिझम. आता नेक्स्ट, द टर्म फोटोपिरॉडिझम वॉज फर्स्ट used by American plant breeder Garner and Allard. कोणी वापरली सांगा, फोटोपिरॉडिझम हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला, तर त्या ठिकाणी बघा पहिल्या याच्यात गार्नेर आणि दुसऱ्या याच्यात ॲलार्ड. व्हाईल स्टडिंग द फ्लॉवरिंग इन प्लांट, हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. सोयाबीन अँड व्हरायटी ऑफ टोबॅको दॅट इज मेरीलँड मॅमोथ यांच्यावरती स्टडी करताना त्यांनी बघितलं की दिवसाच्या लांबीचा त्यांच्या फ्लॉवरिंग वरती परिणाम होतोय. बघा, दे फाउंड दॅट सोयाबीन प्लांट फ्लॉवर्स ड्युरिंग लेट समर अँड टोबॅको व्हरायटी ड्युरिंग विंटर. बघा, सोयाबीन प्लांट फ्लॉवर्स ड्युरिंग लेट समर अँड टोबॅको व्हरायटी ड्युरिंग विंटर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांचा फ्लॉवरिंगचा कालावधी वेगवेगळा आहे. इट वॉज देन डिस्कवर्ड दॅट द डे लेंथ और फोटो पिरियड अफेक्ट्स द फ्लॉवरिंग. बघा काय सांगितलेलं आहे की डे लेंथ किंवा जो लाईटचा कालावधी आहे दिवसभरातला तो कशावर परिणाम करतो, फोटो. इट अफेक्ट्स द फ्लॉवरिंग अँड दिस फेनॉमिना इज कॉल्ड फोटोपिरॉडिझम. आणि ह्या प्रॉपर्टीला काय नाव द्यायचंय मित्रांनो, फोटोपिरॉडिझम. द क्रिटिकल फोटो पिरियड इज दॅट लेंथ ऑफ द फोटो पिरियड अबव और बिलो विच फ्लॉवरिंग ऑकर्स. बघा आता एक ठराविक आहे की त्या ठिकाणी तेवढा लाईट किंवा त्यापेक्षा जास्त किंवा तेवढा किंवा त्यापेक्षा कमी. एक ठराविक बाउंड्री आहे की बाउंड्रीच्या इकडं जे झाड आहे त्याला ते लॉंग डे प्लांट आहे आणि बाउंड्रीच्या इकडं जे झाड आहे ते शॉर्ट डे प्लांट आहे. लक्षात घ्या, म्हणजे एक मिड पॉइंट आहे की जर समजा आता बघा असा एक विचार केला की 8 तासाचा दिवस आहे हा मिड पॉइंट समजला, किंवा 9 तासाचा दिवस आहे हा मिड पॉइंट समजला है ना, तर तो झाला क्रिटिकल फोटो पिरियड. आणि जर म्हणजे लॉंग डे प्लांट आहे त्यांना तेवढ्या किंवा त्यापेक्षा त्या ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा जास्त तो म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त लाईट लागेल, जास्त कालावधी, म्हणजे किती 9 तासाचा लाईट पिरियड आहे, क्रिटिकल फोटो पिरियड आहे. तर लॉंग डे प्लांट करता ज्यांच्यात दिवस मोठा असेल तर फ्लॉवरिंग होतं त्यांना 10 तास 11 तास 12 तास फोटो पिरियड लागेल तेव्हा त्यांच्यात फ्लॉवरिंग होईल, आणि काही मध्ये त्याच्यापेक्षा कमी. तर जो क्रिटिकल फोटो पिरियड इज द लेंथ ऑफ फोटो पिरियड अबव और बिलो विच फ्लॉवरिंग ऑकर. सांगा अबव और बिलो विचचा अर्थ काय झाला की त्या ठराविक पिरियडच्या
पुढे म्हणजे लॉंग डे प्लांट येतील आणि त्या ठराविक पिरियडच्या मागे म्हणजे शॉर्ट डे प्लांट येतील, फ्लॉवरिंग भेटते. इट व्हॅरीज फ्रॉम प्लांट टू प्लांट. प्लांटनुसार प्रत्येकाचा, आता समजा बघा एखाद्या झाडाला दिवसाचा कालावधी 11 तासाचा लागतोय. लक्षात घ्या, एखाद्या झाडाला दिवसाचा कालावधी किती तासाचा लागतोय? 11 तासाचा. मग तो सगळ्यांकरता तसं नाही राहणार. कोणाकरता 10 तासाचा राहील, कोणाकरता 9 तासाचा राहील, कोणाला 8 तासाचा राहील, कोणी शॉर्ट डे प्लांट राहतील. त्याच्या बेसवर मग 3 प्रकारचे झाडं आपण घेतो. पहिला प्रकार आहे शॉर्ट डे प्लांट SDP, दुसरा प्रकार आहे लॉंग डे प्लांट आणि तिसरा प्रकार आहे डे न्यूट्रल प्लांट. शॉर्ट डे प्लांट म्हणजे काय सांगा? ज्यांच्यामध्ये फ्लॉवरिंग होण्याकरता क्रिटिकल फोटो पिरियड पेक्षा कमी कालावधीचा लाईट लागतो. म्हणजे क्रिटिकल फोटो पिरियड समजा 8 आवर्स आहे तर मग किंवा 10 आवर्स आहे, मग त्याच्यापेक्षा कमी लाईट लागेल. 9 आवर्स, 8 आवर्स, 7 आवर्स शॉर्ट डे प्लांट. लॉंग डे प्लांट म्हणजे काय की क्रिटिकल फोटो पिरियड 9 आवर्सचा आहे तर त्यांचं फ्लॉवरिंग क्रिटिकल फोटो पिरियड म्हणजे बाउंड्री आहे कोणामधली? शॉर्ट डे आणि लॉंग डे प्लांट मधली. त्या क्रिटिकल फोटो पिरियड पेक्षा कमी कालावधी आहे तर शॉर्ट डे प्लांट. क्रिटिकल फोटो पिरियड पेक्षा जास्त कालावधीचं लागतोय फ्लॉवरिंग करता तर लॉंग डे प्लांट. मग आता समजा क्रिटिकल फोटो पिरियड 9 आवर्स आहे, मग आता लॉंग डे प्लांट मध्ये कसं होईल की त्याच्यापेक्षा जास्त किंवा 12 आवर्स आहे. लक्षात घ्या, मग 12 पेक्षा जास्त 13 आवर, 14 आवर असं लॉंग डे प्लांट. आणि डे न्यूट्रल म्हणजे काय? ज्यांना काहीच घेणं नाही, कसा डे राहू द्या त्यांचं फ्लॉवरिंग चालू राहील, त्याला म्हणता डे न्यूट्रल प्लांट. किती प्रकारचे प्लांट आपण बघितले? पहिलं बघितलं शॉर्ट डे प्लांट, दुसरं बघितलं लॉंग डे प्लांट, तिसरं बघितलं डे न्यूट्रल प्लांट. सांगा पहिलं कोणतं? शॉर्ट डे प्लांट. दुसरं कोणतं? लॉंग डे प्लांट. तिसरं कोणतं? डे न्यूट्रल प्लांट. आता बघा सांगा, आत्ताच सांगितलं की ज्यांचं फ्लॉवरिंग इंड्यूस होण्याकरता काय लागतंय की अंडर शॉर्ट डे लेन कंडिशन बाय द प्लांट्स इन विच फ्लॉवरिंग इज इंड्यूस अंडर शॉर्ट डे लेन कंडिशन इज कॉल्ड शॉर्ट डे प्लांट. आणि माता यांच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं का काय? द डे लेन इज शॉर्टर दॅन क्रिटिकल फोटो पिरियड. यांच्यामध्ये डे लेन ही शॉर्टर दॅन क्रिटिकल फोटो पिरियड आहे. आणि यांना आपण दुसरं नाव देऊ शकतो. सांगा शॉर्ट डे प्लांटला काय म्हणता येईल? लॉंग नाईट प्लांट. दिवस छोटा असेल तर रात्र मोठी असेल, त्यामुळे त्यांना दुसरं नाव काय आहे? शॉर्ट डे प्लांटला अदर नेम इज लॉंग नाईट प्लांट. शॉर्ट डे प्लांट्सला दुसरं नाव काय सांगा? लॉंग नाईट प्लांट. सम ऑफ द शॉर्ट डे प्लांट्स आर कोणते कोणते? डलिया, ॲस्टर, टोबॅको, क्रायसॅन्थेमम, सोयाबीन, नंतर कॉकलिबर, त्याला झांटियम हे पण म्हणता येईल. नावं तुम्हाला मित्रांनो पाठ करावं लागतील हे, कारण 3चा ग्रुप देतील, 3चे असे ग्रुप देतील आणि विचारतील याच्यातलं कोणतं प्लांट हे शॉर्ट डे प्लांट रिप्रेझेंट करताय, तेव्हा आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. सांगा पुन्हा एकदा. डलिया, नंतर ॲस्टर, नंतर टोबॅको, नंतर क्रायसॅन्थेमम, नंतर सोयाबीन त्याला म्हटलं जातं ग्लायसिन मॅक्स, आणि कॉकलिबर एक्सेट्रा, आणि कॉकलिबरला म्हटलं जातं झांटियम. हे सगळे शॉर्ट डे प्लांट आहे. डलिया, ॲस्टर, टोबॅको, क्रायसॅन्थेमम, सोयाबीन, कॉकलिबर. आता लॉंग डे प्लांट. तर आता तुम्हाला कळालंय लॉंग डे प्लांटला दुसरं नाव काय देता येईल? शॉर्ट नाईट प्लांट. त्याचे एक्झाम्पल बघा बरं काय येत आहे? पी, रॅडिश, शुगर, बीट, कॅबेज, स्पिनॅच, व्हीट, पॉपी. बघा पी, रॅडिश, शुगर, बीट, कॅबेज, स्पिनॅच, व्हीट, पॉपी. These are the different examples of the long day plant in which the flowering is initiated under the long day condition. ह्या झाडांमध्ये फ्लॉवरिंग कधी इनिशिएट होते? अंडर द लॉंग डे कंडिशन. लक्षात घ्या. तर आता डे न्यूट्रल त्याचे बघावर कोणते एक्झाम्पल आहे? कुकुंबर, टोबॅको,
कॉटन, सनफ्लावर, मेज, बाल्सम. कोणते कोणते सांगा? कुकुंबर, टोमॅटो, कॉटन, सनफ्लावर, मेज, बाल्सम. त्यानंतर येतं फायटोक्रोम. आता बघा, पिगमेंट क्रोमोप्रोटीन. फायटोक्रोम हे काय आहे? पिगमेंट क्रोमोप्रोटीन प्रेझेंट इन प्लांट विच रिसिव्स द फोटोपिरियडिक स्टिम्युलस. म्हणजे आपण जे म्हणतो ना लॉंग डे, शॉर्ट डे, तर याचा जो सेन्सेशन आहे तो झाडामध्ये कोण रिसिव्ह करतं? तर फायटोक्रोम रिसिव्ह करतं. लक्षात घ्या की जो शॉर्ट डे प्लांट आहे किंवा लॉंग डे, शॉर्ट डे हे झाडामध्ये कोणाला कळतं आणि कोण त्याला रिस्पॉन्स देतं? तर ते फायटोक्रोम. मग काय सांगा, फायटोक्रोम काय आहे? ते पिगमेंट क्रोमोप्रोटीन्स आहे. फायटोक्रोम काय सांगा? पिगमेंट क्रोमोप्रोटीन्स प्रेझेंट इन प्लांट विच रिसिव्स द फोटोपिरियडिक स्टिम्युलस अँड इंड्युसेस द फ्लॉवरिंग. काय बघा, पिगमेंट क्रोमोप्रोटीन प्रेझेंट इन प्लांट विच रिसिव्स द फोटोपिरियडिक स्टिम्युलस अँड इंड्युसेस द फ्लॉवरिंग आर कॉल्ड फायटोक्रोम. इट एक्झिस्ट. आता हे जे फायटोक्रोम आहे याचे दोन टाईप आहे. पहिला आहे रेड, दॅट इज PR, अँड दुसरा सेकंड वन इज द फार रेड, दॅट इज द PFR. फार रेड म्हणजे काय सांगा? PFR. पहिला कोणता आहे सांगा? PR. बघा, फायटोक्रोम काय? तर पिगमेंट क्रोमोप्रोटीन आहे. काय त्यांचं काम? दे रिसिव्ह द फोटोपिरियडिक स्टिम्युलस. लाईटच्या कालावधीचा जो स्टिम्युलस आहे त्याला रिसिव्ह करण्याचं काम हे करतं. विच रिसिव्ह द फोटोपिरियडिक स्टिम्युलस अँड विच इंड्युसेस द फ्लॉवरिंग आर कॉल्ड फायटोक्रोम. Phytochromes are available in two different forms, that is phytochrome red, that is P red, and phytochrome far red. Phytochrome far red, P म्हणजे phytochrome, F म्हणजे far, R म्हणजे red. आता काय होईल बघा, when PFR absorbs the far red light, हा वेवलेंथ नुसार त्यांनी केलेलं आहे. ज्या वेळेस PFR काय ॲब्झॉर्ब करतो? फार रेड लाईट, it is converted into PR and vice versa. These are located in the cell membrane of the green cells. These are located in the cell membrane of the green cell. During daytime, PFR accumulate in the plant. बघा आता, they are located in the cell membrane of the green cell. During daytime, PFR accumulate in the plant. दिवसाच्या वेळेस सांगा कोण जमा होईल? PFR accumulate will plant मध्ये, and it inhibits the flowering in SDP but initiates the flowering in LDP. बघा, ड्युरिंग डे टाइम सांगा दिवसाच्या वेळेस झाडामध्ये कोण जमा झालेलं असतं? तर PFR जमा झालेलं असतं. लक्षात, हा महत्वाचं आहे की दिवसा कोण आणि रात्री कोण. तर दिवसा कोण? PFR. दिवसा कोण सांगा? PFR accumulates in the plant. During daytime, PFR accumulates in the plant and it inhibits the flowering in short day plant. आणि ते short day plants मध्ये फ्लॉवरिंगला थांबून टाकतं but initiates the flowering in LDP. पण लॉंग डे प्लांट मध्ये मात्र ते काय करतं सांगा? फ्लॉवरिंग इनिशिएट करतं. ड्युरिंग डार्क पिरियड सांगा आता रात्रीच्या वेळेस काय होईल? PFR. दिवसाच्या वेळेस सांगा झाडामध्ये कोण जमा आहे? PFR. आता रात्रीच्या वेळेस काय होईल? PFR चेंजेस इनटू PR. म्हणजे आता रात्रीच्या वेळेस कोण जमा आहे झाडामध्ये? PR. अँड इट स्टिम्युलेट्स द फ्लॉवरिंग इन, हे उलट करतं. इट स्टिम्युलेट्स द फ्लॉवरिंग इन SDP शॉर्ट डे प्लांट अँड इनहिबिट्स द फ्लॉवरिंग इन LDP लॉंग डे प्लांट. कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस बाय लाईट अँड फायटोक्रोम इज कॉल्ड, त्या ठिकाणी कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस बाय लाईट कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस बाय लाईट अँड फायटोक्रोम इज कॉल्ड, काय म्हणायचं आहे? फोटो मॉर्फोजेनेसिस. लाईट आणि फायटोक्रोम यांचा वापर करून फ्लॉवरिंग वरती कंट्रोल ठेवला जात आहे, तर त्याला म्हणता फोटो मॉर्फोजेनेसिस. बघा आता या ठिकाणी कंडिशन्स दिलेले आहे
की कोण कधी कन्वर्ट होईल. तर दिवसा PR is converted into PFR and PFR get accumulated during daytime. It inhibits the flowering in SDP and initiates the flowering in LDP. During night time काय होईल सांगा. नाईट टाइमच्या वेळेस काय होईल. PFR is converted into PR and get accumulated during night time and PR initiates the flowering in SDP and inhibits the flowering in LDP. आता बघा रेड नुसतं आणि फार रेड. रेड करता 660 नॅनोमीटर एवढी वेवलेंथ असते आणि फार रेड करता 730 नॅनोमीटर एवढी वेवलेंथ त्या ठिकाणी. ते झालं फोटोपिरियडिझम. नेक्स्ट पार्ट इज द व्हेर्नलायझेशन. नेक्स्ट कन्सेप्ट कोणती सांगा मित्रांनो. व्हेर्नलायझेशन. तर द कोल्ड ट्रीटमेंट बघा सीडला जर पेरणी करण्याच्या पहिले कोल्ड ट्रीटमेंट दिली तर त्यांचं त्या ठिकाणी फ्लॉवरिंग जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतंय. बघा काय म्हटलं. द कोल्ड ट्रीटमेंट म्हणजे ऑर चिलिंग ट्रीटमेंट म्हणजे थंड वातावरणाची ट्रीटमेंट देणं. द कोल्ड ट्रीटमेंट ऑर चिलिंग ट्रीटमेंट ऑफ द जर्मिनेटिंग सीड्स ऑर सीडलिंग. काय बघा वाक्य. द कोल्ड ट्रीटमेंट ऑर चिलिंग ट्रीटमेंट ऑफ द जर्मिनेटिंग सीड ऑर सीडलिंग्स. द कोल्ड ट्रीटमेंट ऑर चिलिंग ट्रीटमेंट ऑफ द जर्मिनेटिंग सीड्स ऑर सीडलिंग्स टू प्रमोट द अर्ली फ्लॉवरिंग. काय की जर आपण बियांना काय केलं थंड वातावरणाची ट्रीटमेंट दिली तर ज्यावेळेस त्या बियांपासून झाडं तयार होतील त्यांच्यामध्ये लवकर फुलं येतील. तर याला म्हणता व्हेर्नलायझेशन. काय आलं मग. द कोल्ड ट्रीटमेंट ऑर चिलिंग ट्रीटमेंट ऑफ द जर्मिनेटिंग सीड्स ऑर सीडलिंग टू प्रमोट द अर्ली फ्लॉवरिंग इन प्लांट इज कॉल्ड व्हेर्नलायझेशन. मेनी प्लांट सच ॲज सिरियल क्रुसिफर्स रिक्वायर अ पिरियड ऑफ कोल्ड ट्रीटमेंट. बघा हे नाव लक्षात घ्या. सिरियल क्रुसिफर्स यांना काय लागतं थंड वातावरणाची ट्रीटमेंट लागती फ्लॉवरिंग करता. अँड सम प्लांट रिक्वायर लो टेम्परेचर ट्रीटमेंट ड्युरिंग देअर अर्लिएस्ट स्टेज ऑफ द लाईफ सायकल. बघा आपण म्हणतो ना गव्हाला थंड वातावरण लागतं. थंडी असेल तर गहू जास्त चांगल्या प्रकारे येऊ शकतो. तर व्हेर्नलायझेशन बघा. व्हेर्नलायझेशन कोणता पिरियड कमी करतं. व्हिजिटेटिव्ह म्हणजे नॉन रिप्रोडक्टिव्ह पिरियड कमी करतं अँड इंड्युसेस द अर्ली फ्लॉवरिंग. व्हेर्नलायझेशन ट्रीटमेंट इज गिवन टू सीड्स ऑर सीडलिंग्स. सीडलिंग्स म्हणजे काय एकदम छोटे छोटे झाड त्याला सीडलिंग्स म्हणतात. ऑर इन सम केसेस टू 10 day ओल्ड प्लॅन्ट किंवा एक 10 दिवसाचं झाड आहे ना त्या झाडाला व्हेर्नलायझेशन ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिल्या जाते. आणि व्हेर्नलायझेशन म्हणजे कोल्ड ट्रीटमेंट. का बरं आणि त्याचा फायदा काय होतो सांगा. अर्ली फ्लॉवरिंग होतं. व्हिजिटेटिव्ह पिरियड कमी होतो आणि रिप्रोडक्टिव्ह पिरियड वाढून जातो. त्याला म्हणतात व्हेर्नलायझेशन. तर
द सुटेबल टेम्परेचर आहे साधारण 1 to 6 डिग्री ही त्या ठिकाणी सुटेबल टेम्परेचर रेंज आहे. व्हेरलायझेशन टेक्स प्लेस, व्हेरलायझेशन स्टिम्युलस. मग याचा इफेक्ट कुठं होतो तर शूट अपेक्सला होतो. कुठं होतो सांगा, शूट अपेक्सला. इन अॅन्युअल प्लॅन वॉटर सोक्ड सीड्स आर गिवन. म्हणजे आता बघा जे अॅन्युअल वार्षिक झाडं आहे वर्षातून येणारे त्यांना काय करायचं, पाण्यात टाकायचं आणि नंतर त्यांना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर सोक्ड सीड्स आर गिवन कोल्ड ट्रीटमेंट अँड द साईट ऑफ स्टिम्युलस इज इन देअर एम्ब्रिओ. आणि त्यांचा जसं कुठं त्याचा तो इफेक्ट होतो, स्टिम्युलस कुठं बसतो तर एम्ब्रिओ मध्ये बसतो. कुठं बसतो सांगा, एम्ब्रिओ. कोणामध्ये, इन अॅन्युअल प्लॅन वॉटर सोप म्हणजे पाणी शोषलेले सीड आर गिवन कोल्ड ट्रीटमेंट. त्यांना थंड वातावरणाची त्या ठिकाणी काय करायची आहे, ट्रीटमेंट द्यायची आहे. अँड द साईट ऑफ स्टिम्युलस इज देअर एम्ब्रिओ. आणि त्यांच्या स्टिम्युलसची साईट काय असेल तर एम्ब्रिओ असेल. द रिव्हर्सल इफेक्ट ऑफ व्हेरलायझेशन इज कॉल्ड डिव्हेर्नलायझेशन. याच्या विरुद्ध जो इफेक्ट आहे, व्हेर्नलायझेशनच्या विरुद्ध जो इफेक्ट आहे त्याला नाव द्यायचं आहे मित्रांनो डिव्हेर्नलायझेशन. म्हणजे काय की आपण समजा बघा व्हेर्नलायझेशनच्या वेळेस किती टेम्परेचरचा इफेक्ट दिला होता, 1 to 6 डिग्री. त्याच्या विरुद्ध हाय टेम्परेचर 35, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं डिव्हेर्नलायझेशन. त्याला काय नाव द्यायचं आहे सांगा, डिव्हेर्नलायझेशन. इट वॉज सजेस्टेड बाय मॅल्कर्स दॅट व्हेर्नलायझेशन इनिशिएट्स द स्टिम्युलस फॉर द फॉर्मेशन ऑफ हार्मोन कॉल्ड व्हेर्नलिन. जे व्हेर्नलायझेशन केल्यामुळं कोणतं हार्मोन तयार होतं तर व्हेर्नलिन. असं त्यांनी सांगितलं की एखाद्या झाडाला जर तुम्ही कोल्ड ट्रीटमेंट दिली तर झाडामध्ये कोणतं हार्मोन तयार झालं तर व्हेर्नलिन नावाचं हार्मोन तयार झालं, विच इंड्युसेस द फ्लावरिंग. आणि त्याच्यामुळं फ्लावरिंग होत आहे. पण असं कोणतंही व्हेर्नलिन नावाच्या हार्मोनचा त्या ठिकाणी एक्झिस्टन्स हे क्लिअर झालेलं नाहीये. ते हायपोथेटिकल आहे, काल्पनिक आहे एवढं समजलं जातं. का बरं, कारण त्याला अजूनपर्यंत तरी कोणत्याच सायंटिस्टनी आयसोलेट केलेलं नाहीये मित्रांनो. हे लक्षात घ्या. मॅल्कर्स किंवा मॅल्चर्स म्हणा, मॅल्चर्सनी काय केलं सांगा, व्हेर्नलायझेशन केल्यावर झाडामध्ये कोणतं हार्मोन तयार होतं सांगितलं, व्हेर्नलिन. आणि त्यामुळे फ्लॉवरिंग होतं. पण असं व्हेर्नलिन अजूनपर्यंत तरी सापडलेलं नाही. असं जे व्हेर्नलिन आहे ते अजूनपर्यंत सापडलेलं नाहीये. ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेर्नलायझेशन, क्रॉप्स. मला सांगा, फुलं लवकर आले तर फळं लवकर येतील, फळं लवकर आलं तर उत्पन्न लवकर भेटेल. क्रॉप कॅन बी प्रोड्यूस अर्लियर. क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड इन रिजन वेअर दे डू नॉट ग्रो नॅचरली. म्हणजे एखाद्या पिकाला ते ज्या भागात येत नाहीये त्या भागात सुद्धा तुम्ही त्याची वाढ करू शकताय व्हेर्नलायझेशन करून. मग सांगा आता, लॉंग डे प्लांट फ्लावर्स ड्युरिंग. लॉंग डे प्लांट म्हणजे ज्यांना दिवसाची लांबी जास्त लागते ते झाडं कधी फुलं तयार करता मेनली सांगा पटकन. कोणतं येईल ऑप्शन ए, ऑप्शन माया थोरात. बघा, ए इज द करेक्ट ऑप्शन. माया थोरातनी करेक्ट ऑप्शन सांगितलेलं आहे ए. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, मॅच द टाइप्स ऑफ प्लांट इन कॉलम 1 विथ द सीझन व्हेन दे फ्लावर इज गिव्हन इन कॉलम 2. तर आपल्याला कॉलम 1 मध्ये शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट, डे न्यूट्रल आणि त्याच्यात मग त्यांनी कॉलम 2 मध्ये ऑप्शन दिले. सिंपल पार्ट आहे, सहज येण्यासारखं आहे. बघा बरं कोणतं येतंय.
तर पहिलं बघा शॉर्ट डे प्लॅन. शॉर्ट डे म्हणजे त्यांना दिवसाची लांबी कमी लागते आणि आणि रात्रीची लांबी. शॉर्ट डे म्हणजे लॉंग नाईट ओनली विंटर येईल. लॉंग डे प्लॅन ओनली इन समर आणि डे न्यूट्रल येईल थ्रू आउट द इयर. तर करेक्ट ऑप्शन बघा, सॉरी ऑप्शन्स नव्हते दिले गेले, तर ऑप्शन्स कोणतं येईल बघा आता. कोणतं येईल सांगा. शॉर्ट डे प्लॅन म्हणजे 1 चं बी येईल. लॉंग डे प्लॅन 2 चं येईल सी. 2 चं येईल सी आणि डे न्यूट्रल थ्रू आउट द इयर म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं येईल. समीक्षा मोरे ए ऑप्शन, माया थोरात ए ऑप्शन. तर करेक्ट ऑप्शन आहे ए. गुड. नेक्स्ट बघा बरं आता. इफ डार्क पिरियड इज इंटरप्टेड बाय अ फ्लॅश ऑफ रेड लाईट ऑफ 660 नॅनोमीटर देन SDP will not flower, but if it is immediately followed by dash dash then SDP will flower. आता क्वेश्चन थोडा टिपिकल टाईपचा आहे. काय म्हटलेलं आहे. इफ डार्क पिरियड इज इंटरप्टेड बाय अ फ्लॅश ऑफ रेड लाईट ऑफ 660 नॅनोमीटर देन SDP will not flower. शॉर्ट डे प्लॅनचं फ्लॉवरिंग होणार नाही. बट इट इज इमिडिएटली वेदांग सदावर सांगतोय बी ऑप्शन फॉलोड बाय डॅश डॅश. तर मग कोणतं येईल बघा. बी फार रेड लाईट. का बरं. पहिला कोणाचा दिला होता 660 नॅनोमीटरचा. मग त्याला चेंज करण्याकरता कोणतं द्यावं लागेल. 730 नॅनोमीटरचा फार रेड लाईट. तर करेक्ट ऑप्शन आहे बी इज द करेक्ट ऑप्शन. Which pigment system in plant receives the photoperiodic stimulus? कोणती पिगमेंट सिस्टीम ला फोटोपिरियडिक म्हणजे शॉर्ट डे लॉंग डे हे कळतं. सायटोक्रोम, फायटोक्रोम, PS1, PS2. आत्ताच झालेलं आहे आपलं. कोणतं येईल बघा. आत्ताच बघितलं फायटोक्रोम. 2 टाईप घेतले होते रेड आणि फार रेड. तर फायटोक्रोम ही बी ऑप्शन येईल. नेक्स्ट. फोटोमॉर्फोजेनेसिस इन प्लांट मीन्स द कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस म्हणजे फ्लॉवरिंग होणं बाय 2 लाईट अँड फायटोक्रोम्स. काय सांगा. लाईट अँड फायटोक्रोम्स. कोणता ऑप्शन येईल. तर फोटोमॉर्फोजेनेसिसचा अर्थ होतो लाईटचा वापर करून ऑर्गन डेव्हलप होणं. लाईटचा वापर करून ऑर्गन्स डेव्हलप होणं. फोटो म्हणजे लाईट, मॉर्फोजेनेसिस म्हणजे ऑर्गन्स डेव्हलप होणं. इन प्लांट मीन्स द कंट्रोल ऑफ मॉर्फोजेनेसिस बाय लाईट अँड फायटोक्रोम. द करेक्ट ऑप्शन इज बी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा आता. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग प्लांट्स आर शॉर्ट डे प्लॅन. आता मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर ऑप्शन्स बघा किती झाडं हे शॉर्ट डे प्लॅन्ट. तर मी आता जे सांगितलं ना ते तुम्हाला पाठांतर करावं लागेल. कोणते कोणते झाडं लॉंग डे प्लॅन्ट आहे, कोणते कोणते झाडं शॉर्ट डे प्लॅन्ट आहे, ते तुम्हाला थोडं पाठांतर करावं लागेल. तर कोणतं ऑप्शन आलं बघा. आउट ऑफ ऑल दीज 4 प्लॅन्ट्स आर शॉर्ट डे प्लॅन्ट. कोणते कोणते ते तुम्ही लक्षात घ्यायचे. आता सगळे सांगितलेले आहे. बी इज द करेक्ट ऑप्शन. डॅश डॅश इज बिलीव्ड टू बी द साइट ऑफ व्हेरलायझेशन इन प्लॅंट. आता सांगितलेलं आहे की कुठं कोणती जागा असते. तर त्या ठिकाणी आन्सर येईल. सांगा कुठं होतं. व्हेरलायझेशनची जागा कोणती. आपण होईल शूट म्हणजे येईल त्या ठिकाणी शूट अपायकल मेरिस्टेम्स. कोणतं येईल सांगा. शूट अपायकल मेरिस्टेम म्हणजे कोल्ड ट्रीटमेंटचा इम्पॅक्ट कुठं बसतो ते विचारलेलं आहे. काय सांगा. कोल्ड ट्रीटमेंटचा इम्पॅक्ट कुठं बसतो. तर कुठं बसतो तो शूट अपायकल मेरिस्टेम्सला. कुठं बसेल सांगा. तर कोल्ड ट्रीटमेंटचा इम्पॅक्ट हा शूट अपायकल मेरिस्टेमला बसतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी
फ्लॉवरिंग वगैरे लवकर होतं. डॅश डॅश सॉरी इन डॅश डॅश स्टेज व्हर्नलायझेशन इज इफेक्टिव्ह जनरली इन प्लांट्स. बघा कोणत्या स्टेजमध्ये इन डॅश डॅश स्टेज, कोणती स्टेज असताना मेनली व्हर्नलायझेशन केल्या जातं. सांगा बरं कोणतं येईल. कोणती स्टेज असताना मेनली व्हर्नलायझेशन केल्या जातं. फ्रुट्समध्ये केल्या जातं का, सीड्सला कुलिंग ट्रीटमेंट दिल्या जाते का, फ्लावर्सला दिल्या जाते का, लीफला. सांगा पटकन. फ्लावर्सला नाही. फ्लावर्स लवकर येतात. व्हर्नलायझेशन केल्यामुळं फ्लावर्स झाडाला लवकर येतात. पण मग इफेक्ट पहिलं काय केलं जातं, कुलिंग ट्रीटमेंट. मी आता सांगितलं तुम्हाला, पेरणी करण्याच्या पहिले सीड्सला कुलिंग ट्रीटमेंट दिल्या जाते. तर करेक्ट ऑप्शन येईल बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. समीक्षा मोरे, माया थोरात यांनी बी हे ऑप्शन सांगितलेलं आहे, जे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट अबाउट व्हर्नलायझेशन. व्हर्नलायझेशनच्या रिलेटेड कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे. बघा तुम्ही, सॉरी बघा आता द इफेक्ट ऑफ. सांगा आपण आत्ताच बघितलं की व्हर्नलायझेशन हे किती टेम्परेचरला होतं, 1 to 6 डिग्रीला. आणि जर आपण त्याला 35 टेम्परेचर केलं तर काय होईल, डी व्हर्नलायझेशन. काय होईल सांगा, डी व्हर्नलायझेशन. म्हणजे याचा अर्थ व्हर्नलायझेशनला आपण काय करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. आणि त्यांनी काय सांगितलं की व्हर्नलायझेशन हे इरिव्हर्सिबल आहे, जे चुकीचं आहे. म्हणजे डी इज द करेक्ट ऑप्शन. डी हे त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. कोणतं आलं बघा मग, द करेक्ट ऑप्शन इज डी. बघा द इफेक्ट ऑफ व्हर्नलायझेशन इज इरिव्हर्सिबल. पण आपण माहितीये की व्हर्नलायझेशनच्या विरुद्ध प्रोसेसला काय म्हणता, व्हर्नलायझेशनच्या विरुद्ध प्रोसेसला काय म्हणता, डी व्हर्नलायझेशन. म्हणजे याचा अर्थ व्हर्नलायझेशनचं विरुद्ध डी व्हर्नलायझेशन आहे. म्हणजे आपण व्हर्नलायझेशनच्या इफेक्टला रिव्हर्स करू शकतो. आणि त्यांचं म्हणणं काय आहे की द इफेक्ट ऑफ व्हर्नलायझेशन इज इरिव्हर्सिबल, जे वाक्य चुकीचं आहे. आणि म्हणून ऑप्शन म्हणून ते बरोबर आहे. हे बघा पहिलं बरोबरच आहे, चिलिंग ट्रीटमेंट देतो ज्यामुळे काय होतं, अर्ली फ्लॉवरिंग होतं, हे पण बरोबर आहे. क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड इन द रिजन वेअर दे डू नॉट ग्रो नॅचरली. त्या भागात पिकं लावता येतात, ज्या भागात ते नॅचरली येत नाही त्या भागात सुद्धा पिकं लावता येतात. तिन्ही वाक्य बरोबर होते. नाव द नेक्स्ट पार्ट इज मिनरल न्यूट्रिशन. नेक्स्ट कन्सेप्ट कोणती सांगा मित्रांनो, मिनरल न्यूट्रिशन. कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन
which are obtained by plant from air or water are called non-mineral elements. बघा काय म्हटलेलं आहे, कार्बन, हायड्रोजन and oxygen which are obtained by plants from air or water are called non-mineral element. The other nutrients are mainly obtained by the plant from soil and are called mineral nutrients. About 36 to 40 different elements of the periodic table are used as a minerals by plant. साधारण 36 ते 40 एलिमेंट हे झाडांकडून मिनरल्स म्हणून वापरल्या जातात. These are absorbed in ionic form as a phosphate, carbonate, then sulfate, etc. and used usually through roots. साधारण रूट्स मधून हे सर्व काय केलं जातं, पाण्याच्या माध्यमातून ऍब्झॉर्ब केल्या जातं. मग त्या ठिकाणी द युटिलायझेशन ऑफ व्हेरियस काइंड्स ऑफ ऍब्झॉर्ब मिनरल्स बाय प्लांट फॉर ग्रोथ. बघा ग्रोथ करता हे सर्व मिनरल्स झाडांनी वापरणं याला म्हणता मिनरल न्यूट्रिशन. याला काय नाव द्यायचं आहे, मिनरल न्यूट्रिशन. आता सोर्स कोणते कोणते बघा, प्लांट डिराईव्ह द नेसेसरी एलिमेंट फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, सॉइल अँड वॉटर. काय लक्षात घ्या, प्लांट डिराईव्ह द नेसेसरी एलिमेंट्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, सॉइल अँड वॉटर. कार्बन एंटर्स द प्लांट ॲज ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड. मग आता लक्षात घ्या, स्टोमॅटोमधून कार्बन डायऑक्साईडला झाड ॲब्झॉर्ब करता वातावरणातून. म्हणजे याचा अर्थ कार्बन एंटर्स द प्लांट ॲज ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड. सांगा हायड्रोजन कोण देतं, हायड्रोजन अँड ऑक्सिजन कम्स फ्रॉम द एअर अँड वॉटर. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हवेतून आणि पाण्यातून झाडाला भेटू शकता. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर कॉल्ड नॉन मिनरल, आर नॉट मिनरल्स इन ओरिजिन. म्हणजे दे आर नॉन मिनरल्स. ते काय सांगा, नॉन मिनरल्स आहे. सोर्स ऑफ नायट्रोजन इज द सॉइल. आणि नायट्रोजन कुठून भेटतो झाडांना, तर जमिनीतून भेटतो. नाव क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स ऑन द बेसिस ऑफ देअर रिक्वायरमेंट. इसेन्शियल मिनरल्स. बघा म्हणजे जे मिनरल झाडाला इनडिस्पेन्सिबल इनडिस्पेन्सिबल असतं, म्हणजे ॲब्सोल्यूट नेसेसरी, की ज्यांच्याशिवाय झाडाची लाईफ सायकल कम्प्लीटच होऊ शकत नाही, त्यांना म्हणता इसेन्शियल मिनरल. काय सांगा, मिनरल दॅट आर इनडिस्पेन्सिबल, दॅट इज द ॲब्सोल्यूट नेसेसरी, विदाउट विच प्लांट कॅन नॉट ग्रो, प्लांट कॅन नॉट complete their life cycle, that is carbon, hydrogen, oxygen, nitrogen, phosphorus, etc. These elements play structural and physiological role. म्हणजे शरीर डेव्हलप करायला आणि शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया चालवायला हे एलिमेंट कंपल्सरी लागतात. आणि जर हे एलिमेंट नाही भेटले तर डिफिशियन्सी सिम्पटम्स तयार होतात. पुढचं नॉन इसेन्शियल मिनरल्स. नेक्स्ट पार्ट कोणता येतोय सांगा, नॉन इसेन्शियल मिनरल. मिनरल्स दॅट आर नॉट इनडिस्पेन्सिबल, म्हणजे लागतील पण नाही भेटले तरी चालतील. अँड दे डू नॉट प्रोड्यूस ऑर कॉज एनी डिफिशियन्सी सिंड्रोम. आणि जर सिम्पटम्स जर ते नाही भेटले झाडाला तर लगेच झाडावर एवढा विशेष काही परिणाम होणार नाही. हे जर नाही भेटले तर लगेच झाड सांगेल अरे मला भेटत नाहीये, काहीतरी वेगळेपणा दाखवायला लागेल, काहीतरी डिफिशियन्सी सिंड्रोम दाखवेल. आणि हे जे हे ॲब्सोल्युटली नेसेसरी नाहीये, नाही तर नाही. आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी डिफिशियन्सी सिम्पटम्स पण नाही दिसत. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मिनरल ऑन द बेसिस ऑफ देअर क्वांटिटी रिक्वायरमेंट. आता काही मिनरल हे कमी लागतात, काही मिनरल हे जास्त लागतात. मग कोणते कमी लागतात त्यांना म्हणता मायनर ऑर मायक्रो एलिमेंट, आणि जे जास्त लागतात त्यांना मॅक्रो, MECRO मॅक्रो म्हणतात. आता बघा, मायक्रो एलिमेंट आर रिक्वायर्ड इन ट्रीज बिकॉज दे फंक्शन्स इन द कॅटलायटिक रोल. बघा आता हे जे ZNA, CUA, ALA, SIA आणि हे जे एलिमेंट आहे हे एकदम कमी लागतं झाडांना. का बरं? कारण हे काय म्हणून ऍक्ट होता, कॅटलिस्ट म्हणून.
आणि आपल्याला माहिती आहे कॅटलिस्ट आर नॉट यूज इन द रिॲक्शन, दे ओनली कॅटलाइज द रिॲक्शन. कॅटलिस्ट हे रिॲक्शन मध्ये वापरलं जात नाही मित्रांनो, ते फक्त कॅटलाइज करतात. त्यामुळे ते परत परत नाही लागत, आहे तेच पुन्हा पुन्हा वापरल्या जातात आणि म्हणून ते कमी प्रमाणात लागतात. ZnCuAlSi ऍक्ट ॲज अ कोफॅक्टर. त्यानंतर मेजर. मेजर म्हणजे काय की जे स्ट्रक्चरल रोल परफॉर्म करतात. लागले का लागले, न परत दुसरे लागत असतील तर नवीन वापरायचे, जुने नाही वापरता येत. त्यांना म्हणता मॅक्रो एलिमेंट किंवा मेजर एलिमेंट. सांगा मग. मॅक्रो एलिमेंट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दे मेनली प्ले द न्यूट्रिटिव्ह अँड स्ट्रक्चरल रोल. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, नायट्रोजन, पोटॅशियम, सल्फर are the macro element. Now the symptoms. Any visible deviation from the normal structure and function is called symptom or hunger sign. बघा आता आपल्याला जर खूप भूक लागली तर आपल्याला लक्षण दिसतं, चिडचिड होणं, राग येणं, आरडाओरडा करणं. तसे झाडाला सुद्धा काही जर लागतंय आणि ते भेटत नाहीये तर झाड सुद्धा काय करतं, काही प्रतिक्रिया देतं, काही लक्षण दाखवतं. त्याला म्हणतात सिम्पटम्स ऑर हंगर साईन. एनी व्हिजिबल डेव्हिएशन, दिसण्यासारखं बदल. डेव्हिएशन म्हणजे बदल. कशापासून बदल? फ्रॉम द नॉर्मल स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द प्लांट. एनी व्हिजिबल डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द प्लांट इज कॉल्ड सिम्पटम ऑर हंगर साईन. त्याला काय नाव द्यायचंय सांगा? सिम्पटम किंवा हंगर साईन हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. आता क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? कमीत कमी की त्याच्यापेक्षा कमी नाही चालणार. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला एखाद्या एक्झामला जायचंय आणि तुम्ही काय म्हटले की मला कमीत कमी 500 रुपये द्या, त्याच्यापेक्षा कमी नाही चालणार. जर नाही दिले, तुम्ही कमी दिले तर मी नाही जाणार परीक्षेला. तर ते झालं क्रिटिकल. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट बिलो विच प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड. की त्यापेक्षा जर कमी क्वांटिटी त्याला भेटली तर त्याची ग्रोथ थांबून जाईल. इज टर्म ॲज अ क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. द एलिमेंट इज सेट टू बी डिफिशियंट. जर एखादा एलिमेंट समजा आता कार्बन आहे, त्याची रिक्वायरमेंट आहे 20, ही झाली कमीत कमी. जास्त चालेल पण कमी नाही चालणार. तर जे 20 पेक्षा 20 काय झालं? क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यापेक्षा जर कमी आलं, समजा 10 आलं, 20 लागतं आणि 10च आहे, तर डिफिशियन्सी. काय सांगा? कार्बनची डिफिशियन्सी. आणि मग ते काही ना काही क्रिटिकल, काही ना काही सिम्पटम्स त्या ठिकाणी तयार करेल. आणि ते बघा स्टंटिंग. स्टंटिंगचा अर्थ काय होतो? द ग्रोथ इज रिटार्डेड. ग्रोथ त्या ठिकाणी काय होऊन जाईल? रिटार्ड होऊन जाईल. द स्टेम अपियर कंडेन्स अँड शॉर्ट. जी स्टेमची लांबी वाढायला पाहिजे ती वाढणार नाही आणि ते एकदम शॉर्ट स्वरूपामध्ये आपल्याला दिसेल. कंडेन्स. देन क्लोरोसिस. बाय इट इज द लॉस ऑर नॉन डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरोफिल रिझल्टिंग इन येलोईंग ऑफ लिव्ज. बघा इथं हे बघा, हे पूर्ण ग्रीन नाहीये, थोडं इकडे बॉर्डरला पिवळं पडलेलं पान आहे, याला समजायचं क्लोरोसिस झालेलं आहे. काय झालंय सांगा? क्लोरोसिस. इन क्लोरोसिस द प्लांट लिव्स बिकम येलो इन कलर. येलो का बरं? कारण नॉन डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरोफिल. झाडाच्या पानांना हिरवा रंग ठेवणारं कोण आहे? तर क्लोरोफिल पिगमेंट आहे. आणि तेच जर डेव्हलप नाही झाले तर काय होईल सांगा? क्लोरोसिस होईल. इट इज द लॉस or non-development of the chlorophyll resulting in yellowing of the leaves. Then necrosis. It is the localized death of the tissue of leaves. बघा इथं आता असं ब्राऊन झालंय पूर्ण आणि पूर्ण हे सगळं पान आहे ना मरून गेले एवढ्या भागातलं. लोकल एवढ्या भागातलं हे इकडं आहे व्यवस्थित, पूर्ण डेथ नाही पण लोकल डेथ आहे. ही लोकल डेथ आहे तर याला म्हणता नेक्रोसिस. इट इज द लोकलाइज डेथ ऑफ द टिश्यू ऑफ लिव्स. पानाच्या काही टिश्यू डेड होऊन जातील. नेक्स्ट पार्ट मॉटलिंग. अपीअरन्स ऑफ द ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन द
लीव्ज. बघा हे पान आहे आणि याच्यावर बघा काही पिवळे डॉट्स दिसत आहे, काही हिरवे डॉट्स दिसत आहे, काही ग्रीन पॅचेस आहे, काही येलो पॅचेस आहे. तर याला म्हणता मॉटली. ॲब्सिशन. ॲब्सिशन म्हणजे काय सांगा? पानाचं गळून पडणं. पानाचं गळून पडणं. प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द फ्लावर्स, फ्रुट्स अँड लीव्ज इज कॉल्ड ॲज द ॲब्सिशन. प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द फ्लावर्स, फ्रुट्स अँड लीव्ज इज कॉल्ड ॲब्सिशन. आता हे वेगवेगळे एलिमेंट आहे आणि हे एलिमेंट आता तुम्हाला ट्राय करायचं आहे. काहीच नाही याच्यात, खूप काही एक्झाम्पल नाही. नायट्रोजन सगळ्यात जास्त लागतो. कोणत्या स्वरूपात मेनली ॲब्झॉर्ब केला जातो? NO3 मायनसच्या किंवा NO2 मायनस NH4 प्लसच्या. नंतर मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये लागतं. मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह सेल्सला सुद्धा नायट्रोजन लागतं. नायट्रोजन कोणाकोणामध्ये असतो? प्रोटीन्समध्ये प्रोटीन तयार करायला नायट्रोजन लागतो. न्यूक्लिक ॲसिड तयार करायला नायट्रोजन लागतो. विटॅमिन्स आणि हार्मोन्स तयार करायला नायट्रोजन लागतो. क्लोरोसिस आणि स्टंटेड ग्रोथ हे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी होऊ शकतात जर सफिशियंट क्वांटिटीमध्ये नायट्रोजन नाही भेटला तर. ह्याच प्रकारे फॉस्फरसचे सुद्धा पुअर ग्रोथ होते. लीव्ज डल ग्रीनचे होता फॉस्फरस नाही भेटला तर. कोणत्या फॉर्ममध्ये भेटलं? H3PO4 फॉस्फेट आयनच्या फॉर्ममध्ये भेटतो. त्यानंतर पोटॅशियम म्हणजे K+. पोटॅशियम म्हणजे काय सांगा? K+. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटाला K+ लागतो. प्रोटीन सिंथेसिसला K+ लागतो. ॲक्टिव्हेशन ऑफ एन्झाईम्सला K+ लागतो. जर K+ नाही भेटला तर येलो एजेस ऑफ द लीव्ज, पानाच्या कडा पिवळ्या होऊन जातात आणि प्रीमॅच्युअर डेथ. त्याच प्रकारे कॅल्शियमचा सुद्धा पार्ट कंडिशन लक्षात घ्या. त्यानंतर H डिफिशियन्सी सिंड्रोम काय? सिम्पटम्स काय? स्टंटेड ग्रोथ आहे. मॅग्नेशियम Mg+च्या फॉर्ममध्ये तो प्रेझेंट असेल. त्यानंतर आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन करता, फोटोसिंथेसिस करता, DNA RNAचं सिंथेसिस करण्याकरता मॅग्नेशियम त्या ठिकाणी लागतो. मॅग्नेशियम इज द कन्स्टिट्युएंट ऑफ द रिंग स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल अँड हेल्प टू मेंटेन द रायबोझोम स्ट्रक्चर. डिफिशियन्सी सिम्पटम्स काय आहे? क्लोरोसिस आहे. असे भरपूर सारे हे तुम्हाला एकदा वाचावं लागतील सर्व. हे सर्व वाचून घ्यायचे एकदा, कारण याच्यात एक्सप्लेन करण्यासारखं विशेष पार्ट नाही आहे आणि त्याच्यातले सिम्पटम्स कोणते कोणते ते क्लिअर करायचे. हे तर आपलं झालेलं आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय? एनर्जी ATPचा खर्च करून जे ॲब्झॉर्प्शन होतं त्याला ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन म्हणतात आणि एनर्जी खर्च न करता जे ॲब्झॉर्प्शन होतं त्याला पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन हे नाव दिलं जातं. 2 प्रकार असतात ॲब्झॉर्प्शनचे जे ऑलरेडी आपण बघितलेले. आणि पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन कोणत्या प्रोसेसनी होतं? तर डिफ्युजन प्रोसेसनी पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन होतं. आणि डिफ्युजन म्हणजे काय? फ्लो ऑफ मिनरल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि त्या ठिकाणी जे मिनरल आयन्स आहे तर ती त्यांची ओन पोटेन्शियल एनर्जी ते वापरून करता, मेटाबॉलिक एनर्जी ते वापरत नाही. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनच्या मेथड कोणत्या आहे? डायरेक्ट आयन एक्सचेंज आणि इनडायरेक्ट आयन एक्सचेंज, मास फ्लो अँड डोनन इक्विलिब्रियम. बघा, डायरेक्ट आयन एक्सचेंज, इनडायरेक्ट आयन एक्सचेंज, मास फ्लो अँड डोनन इक्विलिब्रियम ह्या वेगळ्या पद्धती आहे. ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑलरेडी घेतलेलं आहे. तर आता डोनन ॲब्झॉर्प्शन आणि थोडे पॉईंट्स आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू करू. नेक्स्ट लास्ट लेक्चर आहे पुढचं, त्यामध्ये हा चॅप्टर आपला कंप्लीट होईल. म्हणजे मग मॅक्झिमम पार्ट आपला कव्हर होत चाललेला आहे. मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जे मी हे पाठवलं होतं तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट, व्हिडिओ पाठवला होता, लिंक पाठवली होती, तर किती जणांनी ते ऐकलं व्हिडिओ पूर्ण? यस म्हणा. व्हिडिओ बघितला, ऐकला?
आहे कोणी तसं? लवकर कमेंट करा. कोणी ऐकला का नाही ऐकला? कोणी व्हिडिओ बघितला का नाही? समीक्षा मोरे, माया थोरात, समृद्धी, कोणी ऐकला का नाही ऐकला? वेदांग सदावर्ते, तर नसेल तर तो व्हिडिओ आज ऐकून घ्या, म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये हा चॅप्टर कंप्लीट करून त्याचे सुद्धा क्वेश्चन्स आपल्याला MCQ घ्यायचे आहेत. आणि ते काही अवघड नाही, सोपे एकदम. फक्त 1-1.5 तासाचा आहे, तुमचा 1 तासात होऊन जाईल तो पूर्ण. प्लीज ऐका तो, आज ऐका, म्हणजे उद्या आपल्याला त्याची MCQ घेता येतील. प्रिपेअर करून ठेवा, म्हणजे उद्या आपल्याला सर्व पॉईंट्स कव्हर होतील आणि मे बी परवाच्या लेक्चरपर्यंत आपलं बायोचा पार्ट कंप्लीट होऊन जाईल. पूर्ण 12वीचा जो पोर्शन आहे ठरल्याप्रमाणे तो आपला कंप्लीट होईल. मग दुपारचे लेक्चर्स नाही राहणार, जेणेकरून आपल्याला रोज टेस्ट घेता येतील फुल सिलेबसच्या. तर थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू.